दिनाने काय मागावे, कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे. मला वाटे श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे, कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे. तुझ्या रावळाचा सेवक मनीषा हेच मी व्हावा, तुझ्या रावळाचा सेवक मनीषा हेच मी व्हावा. नको मजला तुझे काही, तुझा सहवास लावावा. नको मजला तुझे काही, तुझा सहवास लावावा. गडाची पायरी एक, गडाची पायरी एक, मी होऊन चरणाची लागावे. मला वाटे श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे. घडावी संतांची संगत, भजनी कीर्तनातून ती. घडावी संतांची संगत, भजनी कीर्तनातून ती. श्रवण करण्याही पुरती, मला दे नित्यच तू मुक्ती. श्रवण करण्याही पुरती, मला दे नित्यच तू मुक्ती. मनाची भागावी तृष्णा, मनाची भागावी तृष्णा, हे जीवन सार्थकी व्हावे. मला वाटे श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे. जळाचा कुंभ होऊनी तव चरणास स्पर्शावा, जळाचा कुंभ होऊनी तव चरणास स्पर्शावा. पवित्र पदकमलावरती मनोभावे तो अर्पावा. पवित्र पदकमलावरती मनोभावे तो अर्पावा. कृपाळू श्री दत्तात्रय प्रभू, कृपाळू श्री दत्तात्रय प्रभू, मनोरथ हेची जाणावे. मला वाटे श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे. अनाथ तुझ विना नाही, महानुभव पंथाची ग्वाही. अनाथ तुझ विना नाही, महानुभव पंथाची ग्वाही. तुझी कीर्ती दिशा नाही, नलिन कवनातुनी गाई. तुझी कीर्ती दिशा नाही, नलिन कवनातुनी गाई. म्हणून धावलवला हे, म्हणून धावलवला हे. माहूर गडावर नांदावे, कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे. मला
श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे, कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे. मला वाटे श्री दत्त प्रभू इथेची जीवन कंठावे, कधी येता तुझ्या जवळी दिनाने काय मागावे, दिनाने काय मागावे, दिनाने काय मागावे. चिरायू स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रेया. महायोगी राजा दत्तात्रेया. कोटी दंडवत आदि गुरुराया, कोटी दंडवत आदि गुरुराया, कोटी दंडवत आदि गुरुराया. तुझवरी राया श्रद्धा माझी, चिरायू स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रेया. ऋषी वंशी प्रभु अवतरलासी, ऋषि वंशी प्रभु अवतरलासी, ऋषि वंशी प्रभु अवतरलासी. अनंत जीवाशी उद्धराया, चिरायू स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रेया. भगीरथ म्हणे आनंद स्वरूपा, भगीरथ म्हणे आनंद स्वरूपा, भगीरथ म्हणे आनंद स्वरूपा. मजवरी कृपा करी राया, चिरायू स्वयंभू अवतार तुझा, महायोगी राजा दत्तात्रेया. महायोगी राजा दत्तात्रेया. महायोगी राजा दत्तात्रेया. महायोगी राजा दत्तात्रेया. दत्तात्रेया श्री प्रभुराया, वंदन माझे गुरुराया. दत्तात्रेया श्री प्रभुराया, वंदन माझे गुरुराया. मंगलमय तू श्री दत्तराया, वंदन माझे गुरुराया. दत्तात्रेया श्री प्रभुराया, वंदन माझे गुरुराया. दत्तात्रेया श्री प्रभुराया, वंदन माझे गुरुराया.
दत्तात्रया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया दत्तात्रया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया दत्तात्रया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया मंगलमय तू श्री दत्तराया वंदन माझे गुरुराया दत्तात्रया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया दत्तात्रया श्री प्रभुराया वंदन माझे गुरुराया श्री गुरुदत्ता अनुसय सुता दर्शन द्या हो आता माझ्या स्वामिया माझ्या स्वामिया श्री गुरुदत्ता अनुसय सुता दर्शन द्या हो आता माझ्या स्वामिया माझ्या स्वामिया उजविण त्राता शांत विता नसे किया त्रय जगता माझ्या स्वामिया माझ्या स्वामिया षडरी पुत्री तापाने कसे घेरले मला आज रे षडरी पुत्री
पुत्री तापाने, षडरी पुत्री तापाने कस घेरले मला आज रे. नानाविध दुःखाने हा जीव ग्रासला प्रभू रे. या दुःखातून सोडवी जणी देई तू शांती चित्ता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. श्री गुरुदत्ता अनुसय सुता दर्शन द्या हो आता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. अरळ कशांत विलय शंभोली वाणी वर्षू, अरळ कशांत विलय शंभोली वाणी वर्षुनी. सासार जुना दिल करवर मागता तू त्या क्षणी. अरळ कशांत विलय शंभोली वाणी वर्षू. शंकराचार्यावर देऊनिया मान्य करोनी जगता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. तुझ विण त्राता शांतविता नसे किया त्रय जगता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. देवतेने जननीसी गांजी तारीले हो तुम्ही. देवतेने जननीसी, देवतेने जननीसी गांजी तारीले हो तुम्ही. देवल्य ऋषीचा गर्व हरिला लिंगासी दाटून. दत्त गुरु रुचीचा वारू दिले की वर मागता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. श्री गुरुदत्ता अनुसय सुता दर्शन द्या हो आता माझ्या स्वामिया, माझ्या स्वामिया. प्रभु समर्थ कृपावंत राज्य करीतो सह्याद्री पर्वती. चला मिळून या
शक्ती पुढे धावती, खांद्यावरती कावड घेती, जरा चैतन्य संबंध देती, देती निज प्राप्ती. चला मिळून या जाऊ प्रभूला करू जी आरती. अनंत सृष्टी हिंडता हिंडता मला श्रम आला, मनुष्य जन्मामध्ये येऊनी नाही लाभ झाला. ज्ञान देऊनी चक्र पाणी टाकून कसा गेला, म्हणून या माझी खंती हो आली से त्याला. खंती धरूनी अंत करूनी निशिदिनी तुझ ध्याती. चला मिळून या जाऊ प्रभूला करू जी आरती. आशा मनशा दुष्ट कल्पना याच्या संगतीना. जय महाराज की जय. धन्यवाद. बाराखंडी त्याच्यात हे उपकांड 13 दैवकांड उपकांड. त्या बारका एका वैशिष्ट्य म्हणजे असं की कृष्णराज खामणेकर हे म्हणजे 300 ते 350 वर्षापूर्वीचे इतिहास आहे की त्यांची इच्छा होती की आपलं एक भेट व्हावी आणि बरेच काय आहे हे जी शंका होती हे मला साक्षात व्हावं म्हणून त्यांना साधू वेशामध्ये भेट देऊन परेश दाखविला. परेश म्हणजे ते काही ती कंथा शिवत होती, नोक नव्हती त्या वेळेला म्हणून त्यांनी थोडा कंकर घेतला, त्याला घासले तर ती एकदम ती सुई पिवळी झाली. त्याच्यानंतर त्याला वाटलं भाई काय पिवळी कशी झाली, मग त्याला मी भेट देऊन सांगितलं तुझी इच्छा पूर्ण केली होती का. परेश दाखविला आणि साक्षात भेट दिली. प्रसन्न झालो. माग त्याने मागितलं किंवा जसं माझी इच्छा पूर्ण झाली तर अनेका भाविक दानाची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यानं वरदान दिलं. तेव्हापासून हे जे बाराखंडी हे अंबाळी स्थान आहे, अनेक भक्तजनांचे मनोरथ मनोकामना पूर्ण होतात. दरवर्षी दत्त जयंतीच्या यात्रेनिमित्त हजारो लोकांची गर्दी असते आणि इथली जी पूजा अर्चा सेवा आहे, पुजारी मंडळी सर्व व्यवस्थित म्हणजे टाईमशीर एक मिनिटाचा बी सेवेचा आरतीचा सर्वांचा म्हणजे मनोभावपूर्ण सेवा करतात. आलेल्या भक्ताची सेवा 3 ते 4 संध्याकाळी देवाची सेवा होती. सकाळी 4:30ला आरती होती, दुपारी 12ला आरती होती. म्हणजे आरतीमध्ये सेवेमध्ये बिलकुल कोण्या गोष्टीचा असा हे नाही. सर्व पुजारी मंडळी बरोबर व्यवस्थित करतात आणि सर्व अनेक देशातून लोक इथं मनोकामना पूर्ण करण्यासाठी देव पूर्ण करतात. अंबाळीचे बाबा या अनेक भक्ताची संकट, अनेक भक्ताची दुःख. नागपूरच्या भक्ताचा एक म्हणजे किडनीचा आजार होता. तो आजार म्हणजे पण डॉक्टरांनी सांगितलं की हा नीट होणार नाही. दोन्ही किडनीचा जवळजवळ 60-70% गेलेल्या होत्या. राऊत हे त्यांचं आडनाव होतं, राऊत नागपूरची. तर त्यानं आता काय करायचं इथला म्हणून त्यानं सांगितलं की बा आपण अंबाजी बाबाला साखर घालू. तर अंबाजी बाबाला त्यानं साखर घातलं की बा आमचं जर काम झालं हे सक्सेस, आम्ही तुम्हाला 1,00,000 लाखाची पूजा करू. म्हणून पुन्हा ते गेले तपासायला. एकदम त्यांचं म्हणजे किडनीचा आजार 100% सुरू झाला. म्हणजे डॉक्टरनं कमाल केली की बाई असं काय ऑपरेशन नीट व्हायचं नाही, ऑपरेशन करायचं ठरलं होतं. आणि हे असं झालं. मग त्याने इथं हे जे काम समोर कासाचं मंदिर झालेलं आहे, कासाचं काम केलेलं आहे, हे राऊत नागपूर त्याने केलेलं आहे. म्हणजे त्या किडनीच्या आजारातून देवाने केले जाते. तसेच एक मालेगाव हे नाशिकमध्ये त्या भक्ताचं एक म्हणजे बायपास जे ऑपरेशन करतात ना, तर ते त्यानं माझ्याकडे हे केले बाबा मला भीती वाटली की ऑपरेशनाची काय करायचं. त्याला म्हटलं बा तुम्ही 7 खेटी करा, नंतर ऑपरेशनाचं तुम्ही काय करायचं करा. त्यानं पुण्याच्या रुबी मोठ्या हॉस्पिटलमध्ये 1,00,000 भरून
दर महिन्याला ती तपासणी करायला जायची. डॉक्टरनं सांगितलं होतं त्याने तारीख दिली पाहिजे तुम्हाला या महिन्यामध्ये येऊन ऑपरेशनाची तारीख तुम्हाला देऊ. असं त्यांनी 7 शिडी घातल्या. त्यानंतर पुन्हा तपास 1 लाख भरलेली त्या दवाखान्यामध्ये. तर त्यानं पुन्हा तपासाचं ऑपरेशनला नेलं त्यानं त्याच्यात. तर एकदम द्यायचं म्हणजे पूर्ण जे बायपास करायचं होतं एकदम सुरू झालं. डॉक्टरने किंवा केली बाई काय झालं हे चमत्कार झाला. हां ऑपरेशन ठरलं सगळे झालं ते सुरू झालं. काय झालं त्याने काही बोलले नाही बघ आम्ही आमच्या देवाला बोललो होतो म्हणे आम्ही असं. तर त्याने ते पैसे वापस घेऊन त्यांनी जहाज होतं 5 वर्ष झालं एकदम क्लिअर. म्हणजे ऑपरेशन झालं नाही कोणा गोष्टीचं काहीच झालं नाही त्या गोष्टी. तसंच मी इथं 1998 इथं आलो. आल्याच्यानंतर एक इच्छा होती बा आपल्या हाताने काहीतरी एखादा कार्यक्रम व्हावा अन्नदानाचा. तेव्हा इथं काहीच नव्हतं फक्त पुजारी मंडळी थोडीशी होती. सेवाभाव सुरू होता. मी सेवा करायचा. सेवा आपल्या मनभावी असं काही नव्हती की बा इथं काही व्हावं इच्छा होती. तर दरवर्षी अमरावतीचा रोट असतो दरवर्षी अमरावतीचा रोट असतो दरवर्षी. तर आपला रोट करायचा असं आपल्या मनात काहीच इच्छा नव्हती. फक्त काहीतरी आपल्या हातांना दान घालावं असं. ते 1998ला मी इथून निघालो होतो रोठाच्या कार्यक्रमाला अमरावतीला. देवाला मी कोणी सुपारी ठेवल्याशिवाय कोणती गोष्ट इथून करीत नाही. जायचं बा देवाला जायचं तर सुपारी ठेवली देवाला जाऊन येतो रोठाला अंबाळीला अमरावतीला. तर संध्याकाळी म्हणजे काही नसताना मध्ये मंदिरात स्मरण केलं 2 गाठ्या. एकदम असं साक्षात्कार घडला की फक्त आवाज दिसलं काहीच नाही. आवाज आला की बा तू तिथं चला अमरावती चला म्हणे इथं रोट नाही का माझ्यापासून एवढा फक्त. मध्ये कोणीच माणूस नाही कोणी इथं. आवाज तर आला. त्या आवाजातच जी माझी जाण्याची इच्छा होती ती थोडीशी स्थगित झाली. रोट म्हणजे काय आवाज होतो काहीच नाही. भिक्षाभाव खात होतो वल्ली भिक्षा. ही गोष्ट 98ची. रोट म्हणजे काय रोट कसा करायचा. देवाला मग सकाळी उठलो 4ची सेवा झाली आरती झाली 4:30ला बसलो स्मरण कीर्तन देवासमोर मध्ये. ते स्मरण झाल्याबरोबर एकदम असं म्हणजे स्वप्न नाही काही नाही. एकदम जी छोटी मूर्ती आहे दत्तप्रभूची ती अदृश्य झाली. त्या ठिकाणी साधू निघाला की भव्य दिव्य एकदम असं फक्त पंचा लाल अंगात काहीच नाही. उघडी मूर्त किती फुटाची 10-11 फुटाची. श्रीचरण ओट्यावर आणि ते असं गोल बुचरा बांधलेला असं मोठा लगेच पान लगे मोठे डोळे असं गोल बुचरा बांधलेला काळा केसाचा वरी टेकला त्या घुमटाला असं तोंड माझ्याकडे उत्तरकडे सोडण्याचं दर्शन करतो. अरे उठणं म्हणे काय बघायला माझ्याकडे जा तुझं कार्य होते म्हणे. एवढंच फक्त बोलले. हात दाखवला इकडं पाठीमागे थोडी इकडे उत्तरेकडे एक हात दाखवला पाठीमागे जा इकडे तुझं कार्य होते म्हणे. जसे आले तसे खाली ओट्यामध्ये अदृश्य झाले. म्हणजे हे काय ती 52 मूर्त इतकी सुंदर दिसली. गोरे पान मोठे डोळे हे ते असं स्वप्न नाही. एकदम असं इकडे पाहिलं फक्त 1 मिनिट बोलणं त्यांचंच खाली ओटत जाणं असं म्हणजे झाल्याबरोबर हात जोडले देवाला. मग अमरावतीला गेलो नाही. मग हे काय आहे त्याला म्हणजे विडा ठेवून या कार्याला लागलो. रोट म्हणजे झाला करायचा रोट करायचा. मग काय तो काय 5 पैसे 10 पैसे 22 मूल होता 1 रुपयाला 5 रुपयाला 10 रुपयाला. मग आलं भिक्षा करून झालं 2000 लोक जमले त्या कार्यक्रमाला. ते 1000 तर मग असं 2005 मध्ये तो पोळीचा कार्यक्रम झाला 5000 लोकांना. तर मग थोडासा कार्यक्रम होता. मग एक ती सदग्रस्त होती इजवीची. पाणी पडलं आदल्या दिवशी मोठं. कसं काय तर एकदम अशी पालखी निघाली. पालखी निघायच्या नंतर एक असा एकदम असं रोकडाला अंगात फाटके फुटके कपडे धोतरा गाठी डोसक्यात काही नाही असं मथारा हातात काठी. एक 70-75 वर्षाचा बुड्ढा फक्त त्या 3 माणसाला दिसला. फक्त मला दिसला नाही कोणाला दिसले. पालखी निघाल्यानंतर थंडी म्हणते मी आल्यानंतर अहो म्हणे कोण आलो बुड्ढे बा तुम्ही. अहो म्हणे मी कोण आलो म्हणे याच्यानं आलो म्हणे आंबोळी फाट्यावर. पाय पाय हो पाय ना म्हणे पाय ना. म्हणजे 1 किलोमीटर चालण्याची क्षमता नव्हती द्यायची परंतु इथं राहिलो म्हणे. बसा म्हणे खिडीची पंगत होती खिचडीची. मी बसायला आलो का म्हणे पालखीसोबत येतो म्हणे. आम्ही पालखी नेली 2 वर्ष. आम्ही कुठं गगनमाळा सोबत आले पालखीसोबत. आल्यानंतर मग खिचडीची पंगत होती. खिचडी पंगत बसल्यानंतर
झोपत बसले. ते माणसं म्हणतात, बाबा तुम्हाला जेवण झाल्यानंतर आम्हाला भेटा, तुम्हाला आजचा भांगडा देऊ, माझी काळजी करू नका म्हणजे त्याच्याकडे माझी काळजी करू नका. सोबत जेवले, शेजारच्या माणसासोबत 2-3 घास खाले, दुसऱ्या गायब झाले. पुन्हा ते वाढा गेले तिथं नाही, शेजारच्या तिथं बुड्ढा कुठे गेला आम्ही पाहिलं नाही म्हणे. वाढला म्हणे त्याला, आम्ही त्याला ते बोललो म्हणे, आम्ही माहीत पाहिलंच नाही म्हणे. मग सगळं झालं, कीर्तन झालं, सभा झाली संध्याकाळी 10-11च्या नंतर बुड्ढा कुठं असेल, बाबा कुठं बुड्ढा कुठं असेल, थंडीमध्ये कुठं पडला असेल, त्याला हाताला बांगड्या काही नाही म्हणून पाय शोधाले तर काही कुठंच नाही. तर मग झोपल्याच्यानंतर त्याला स्वप्न पडलं, मला काय शोधता म्हणे, कार्यक्रम माझा, रोटाचा कार्यक्रम माझा आहे म्हणे, मी दरवर्षी पाहत असतो म्हणे माहूरवर. मी झोपाय गेलो म्हणे निद्रेला माहूरला. मग त्याने पश्चाताप केला की अरे देवा आम्ही त्याला हात जोडले नाही, काही नाही, मी दरवर्षी तो रोट पाहायला म्हणे. असं ते मग त्याने मला सगळं सांगितलं, असं रात्री आम्हाला चमत्कार घडला म्हणे, असं दरवर्षी पाहायचं असतो म्हणे. तर एकदा असं म्हणजे पूर्ण असं आणि काय दर पौर्णिमेला 2000 ते 3000 लोकांपर्यंत जमतात इथं. म्हणजे मला हा साक्षात्कार घडला की साक्षात्कार 2013 आषाढी पौर्णिमा असते ना आपली, आषाढी पौर्णिमा. तर त्या पौर्णिमेला दोघं येतात आखाडीची देवपूजा करायला. तर पूजा केल्यानंतर आले काही लोक म्हणले, बा आम्ही 100 लोक आम्हाला जेवायला करा, काय हरकत नाही म्हणे, जेवायला करू या. मी थोडं बाहेर काही काम होतं का बाहेर निघून गेलो. मी त्याला जेवायला सांगितलं इथं करायला. एक अवधूत खाडेमणी नावाचा पुजारी होते, त्याच्यामुळे आपण सोबत दिलं तर हे तुम्ही काम करून घ्या. मी बाहेर आलो तर पाणी आलं नदीला, मी येऊ शकत नाही. तर 12ला 10 मिनिटं कमी होती. त्याच्यात एक 8 ते 9 वर्षाचा मुलगा गुराखी, हातात काठी, डोक्याला दस्ती बांधलेली आणि असं आला जिथं हौद होता आपण आपल्या आश्रम समोर, तिथं ते उभं राहिला, भिक्षा द्या. आता भिक्षा द्या म्हणे, हे गुराखी माणूस पोरग 7-8 वर्षाचं, भिक्षा द्या म्हणजे भिक्षा कशात द्या म्हणून. त्यानं डोक्याची दस्ती घेऊन काढल्याच्यानंतर असे हे केली. त्यानंतर द्या म्हणजे 2 पोळ्या, वरण दिलं, आपलं ठेसा दिला, वाटी नव्हती काय नव्हती. ते मी तिथं बसतो होतो ओट्यापाशी, तिथं येऊन त्यांना आपलं ते जसं गुराखी खाते ना त्याप्रमाणे आपलं दस्ती आथरली, त्याच्या चपात्या ठेसा होता. मग ते म्हणे वरण देऊ का, द्या असेल तर म्हणे. मग आपल्या पांढऱ्या दुर्णामध्ये वरण दिलं. आता 7 वर्षाच्या पोरानं किती खावा चपात्या, किती खाव्या तुमचा अंदाज? मोठ्या मार्गाच्या चपात्या, ताब्यावर चपात्या, एक जास्त एक तर चपात्या खाल्या त्यानं 9 पोळ्या. त्या वाहणाऱ्यानं कमाल केली की एवढंसं पोरग किती खायला, आणा आणा, आणि वरण किती, एकच द्रोण. मोठा घास घ्यायचा, असं कुस्करून त्याच्यामध्ये खायचा. ते वरण संपलं नाही आखरीपर्यंत, अर्धा द्रोण त्यानं पिलं उरलं. 9 ते चपात्या खाल्याच्यानंतर तिची छोटी मुलगी होती ती अवधूत खाड्याची, तर ती माती खाऊ लागली लहान असल्यामुळे. मग त्याने चापट मारली त्या मुलीला, त्याच्या पप्पांना. इतके जर रागावला एखाद्या त्याच्या कोणी जवळ असं काय तू माणूस का म्हणे, लहान मुलगी म्हणे, ते माती खाली मारत असतं का म्हणे. त्या मंदिरामध्ये म्हणजे समाधान नाही, इथं आलो खा, इथे समाधान नाही, खाऊ कडं असं खिसकाळा, खाऊ कडं म्हणे. अरे त्याला जर राग आला त्यात, मला पोरग मला त्याला वाढून जेवलं घालत मी एवढं रागावलं, तू कुठलाच म्हणे, मी असं येतो म्हणजे ढोरवाळा आलो चला जावा म्हणे जेवायला, भूक लागली आलो म्हणे. मी दरवर्षी एकदा येत असतो म्हणजे रोठाला म्हणे, आता इच्छा झाली म्हणजे जावा म्हणून आलो म्हणे. मोठ नाही लेकरू म्हणे, असं सांभाळायचं मोठ्या लेकरा म्हणे. मग त्यानं हात धुतला, निघाला. तिथून असं आला, हे जोड रसायचं तिथून आला. मग ते सोबत एक दुसरा एक मित्र होता त्या वाढणाऱ्याचा अवधूतचा, त्याला म्हणे अरे रस्ता कुठं चाललाय म्हणे, मला दाखवून मी चल ना म्हणे. आता दीड बेस देऊ, त्यांना सांगितलं जाय म्हणलं असं चल ना म्हणलं. थोडंसं एक समोर गेला, एक 10 पावलं, तेच मागं उडून पुढे पाहत ते मागं आणि पुढे नाही. मग मोटरसायकल घेऊन इकडे तिकडे पाहायला कुठं शोधला नाही, कुठेच पत्ता नाही त्याचा.
हे म्हणजे 2013ची गोष्ट. असं आता म्हणजे आखाडीची काढलेली असं रोठाचा कार्यक्रम म्हणजे आता जो 20 वर्षाचा कार्यक्रम आहे, 20-21 वर्ष कसा होते ते आपल्यालाच कळत नाही. तो रोठाचा कार्यक्रम म्हणजे दत्तप्रभूच्या त्या म्हणजे त्याच्या साक्षात्कारानंच हा रोठाचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि 10 ते 15,000 लोकांची गर्दी असते. आणि कसं आणखी मलाच कळालं नाही की हा रोठ कसा होता. दत्तप्रभूंनी म्हणजे कुठं आपण काही जाऊन कोण आणलं नाही कोणापासून, फक्त जाऊन सवाल टाकायचा रोठाचा कार्यक्रम आहे तुम्हाला काय घडते ते घेऊन याप्रमाणे सारं दत्तप्रभूंनी असं बरं लोकांना रोठाच्या बद्दल असं चमत्कार केला की बा चला रोठाला. एक म्हणजे दुसरी नवीन गोष्ट घडायची म्हणजे मुंबई तर तिथे का आपली सदग्रस्त बाई होती, तिचा माझा काही परिचय काहीच नव्हता. तर ती गोष्ट 2015ची गोष्ट. तर आता पांपलेट छापली होती मी, तर ती कधी मध्ये यायची आंबाईला रोठाचा कार्यक्रम होते भाऊ. तर ते तिच्या घरी पांपलेट आणि तिला असं कानात आवाज आला 4 वाजता की तू रोठाला चल आंबाईला. तर आता तिचं माझा परिचय काही नसताना तर त्याने फोन केला मला, बाबा म्हणजे पत्रिका कंपार्ट म्हणजे 4 वाजता माझ्या उशाला दिसलं म्हणे आणि रोठाला चल असं म्हणाल. हे गेले रोठाला काय पाहिजे, रोट कवा होत असते कसं असं काय, मला कशा चमत्कार घडला म्हणजे असं. तर म्हणलं तुला काय जे घडते तू घेऊन येते वेळेस आमची तारीख आहे. मग तारीख माहिती झाली म्हणजे मला नंबर कुठून घेतला, नंबर तर तुमच्या द्यायच्यावर होता पॉम्पलेट म्हणून. मग तिने येते वेळेस एक साखर तप होतं, तेलाचा पिपा घेऊन तेव्हा दरवर्षी ते कार्यक्रमाला न चुकता येते. 2008ची गोष्ट नांदेड अन्य माणूस कुंभार समाजाचा, त्याच्यामध्ये परिचय होता. आपल्याला कसं कार्यक्रम करायचा परंतु कोणाला जास्त माग वाटत नाही. देवा तूच करून कसं करायचं सांगितलं तू करून घे. तर ज्या तांदूळ पाहिजे 5 क्विंटल कसं करायचं काही नाही. तर गोपाळ चौडी स्थान आहे आपलं, त्या रोडला त्याचं गॅरेज होतं. तर चला देवाला धनू घालायचा 5 घंटाला जाऊ जाता त्याच्या गॅरेज समोर निघालो. तर बाबा इकडे काय या म्हणे, अहो तुम्ही रात्री स्वप्नात दिसले म्हणजे. आणि ती म्हणाली की मला 5 क्विंटल तांदूळ पाहिजे रोठाला. मी का रात्री तुम्ही असं तुम्ही आता आले म्हणे, मग काय द्यायचं पैसे द्यायचे म्हणलं. तांदूळ मागितले ना तो तांदूळ घेऊन ये 5 क्विंटल. तांदूळ 5 क्विंटल घेऊन आला. असंच या आंबाडीच्या दत्तप्रभूच्या विशेषाची महती आहे. इथं अनेक भक्तांची म्हणजे बरेच जणांचे इथं संकट दुःख निवारण होतात आणि देव करतात. एवढं आल्यावरच नाही, घरी जर मनुष्यानं जर इच्छा जर केली बा देवा माझं चांगलं होऊ दे मी येतो, तर तो तिथूनच अर्धा चांगला होतो घरी. इतकी पण देवाची आता काय आता काल म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट सांगितली. एक तपस्विनी बाई एक मथारी याच्यावर निघाली पुण्याहून आणि तिला असं घरी बाजू काहीतरी आजार होता. जर स्वप्न पडलं किंवा जाय तो आंबाळीला स्मरण करायला. तिने आंबाळी कधी पाहिली नाही. आता जायचं आंबाळीला, पुण्याची बाई कसं जायचं, कोणती गाडीने जायचं, कसं जायचं माहीत नाही. देवा म्हणे मला माहीत नाही मी कसं येऊ. तर ती बसली गाडी पुण्यातून. दुसऱ्या स्टेशनावर तिला 6 दिवस तपस्विनी भेटली. तपस्विनी म्हणे आईदंड कोट झाले आंबाळीचं म्हणे आंबाळीला. अहो मला यायचं आम्हाला माहीत नाही म्हणे. अहो काय देवानं 6 दिवस चांगला करून दिला म्हणे. ती इच्छा ती प्रसन्न झाली. आला सांगितलं देवा तुला किती काळजी माझी म्हणे. मला माहीत नव्हतं, स्थान माहीत नव्हतं, जागा माहीत नव्हती. आणि भेटली दंडोन झाला चला आंबाईला. तिने इथं दोघीच आंबाईला आला. त्याच्यापासून त्याचे एकदम सुखी एका 10 दिवसामध्ये पूर्ण आजार व्यवस्थित झाला. अशी आंबाईच्या दत्तप्रभूची माहिती मोठी. आणि काही देशातून लोक बाहेरून येतात, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. दत्तात्रेय महाराज की जय. श्री महाराज की जय. दंडवत प्रणाम. श्री दत्त संस्थान आंबाळी हे फार जुनं मंदिर आहे आणि जवळपास 500-600 वर्षापूर्वीचं. आणि इथलं जर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कसं आहे की बाबा इथं जे जुने जी मंडळी सांगायची
की बुवा इथं कोणताही धरण आपला दुखन करू इथं जर आला किंवा कोणाची मनोकामना जे काही आहे तर हे असा देवाच्या अंबाळीच्या देवाचा वर आहे की बुवा इथं लढत आलेला माणूस हा हसत जाईल, हा इथल्या देवाचा वर आहे. आणि इथं आम्ही डोळ्यानं आता सध्या आमच्या परिस्थितीत पाहत आहोत, कारण आता सरासरी म्हणलं तर आमची 5वी पिढी चालू आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे अनुभव आहे. त्याच्यामुळे इथल्या देवाचं जे बाकी जे पूजा अवसर, जे पूजेचा कार्यक्रम, जे पूजेचा जे त्रिकाळ जे आहे, शेवना आरती, हे जे सगळे टायमिंग टू टायमिंग आहे. सकाळी 3ला शेवना होते, 3ला म्हणजे 3लाच होणार, 12ला आरती, सायंकाळची आरती आणि 9:30ला निद्रा. तर हे अंबाळीच्या देवापासलं असं महत्त्व आहे इथलं. आणि पुन्हा जे आता इथं जे काही जे लांबून लांबून जे लोक येतात त्यांची बुवा आता इथं जेवण्याची याची व्यवस्था होत नाही. यासाठी बुवा आता आम्ही जे इथं पुजारी मंडळी आणि आमची ट्रस्टी जे मंडळी आहे, आम्ही सर्वांनी मिळून इथं भिक्षेचं जे क्षेत्र चालू केलेलं आहे, दोन्ही टाईम सकाळ आणि संध्याकाळी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी. तर त्याच्यामध्ये देणारं जे भक्त मंडळ जे आहे तर ते आम्हाला दरवर्षी महिन्याला जे इथं लागणारं जे काही आहे भिक्षेला ते पूर्ण अन्नासाठी ते पुरवतात आम्हाला. आणि आम्ही फक्त इथं करणे आणि त्या लोकांना वाढणे आम्ही करत असतो स्वतः. हां, पौर्णिमेला जवळपास 2-2.5 हजार लोक येतात. आणि आरवाडी बी सुद्धा दिल्ली, पंजाब, नाशिक, पुणे, मुंबई हे फार लांबून लांबून भक्त मंडळी येतात इथं देवाला नेहमी. यात्रा आपल्या याला डिसेंबर महिन्यामध्ये प्रतिपदेला दत्त जयंती. आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये नवरात्र असते, नवरात्र उत्सव 10 दिवस. तर त्या टायमाला इथं जवळपास 2-2.5 हजार पब्लिक डेलीसाठी 10 दिवस असते. आणि येणारे जाणारे समजा. आणि एखादा सद्भक्त त्याला कोणती प्रचिती आली असताना असं काय सांगू शकता? एक समजा नागपूरचा एक सद्भक्त होता मुलगा, आणि तो इथं त्याचे जे पाय जे होते हे पाय काम करत नव्हते त्याचे. आणि त्यांना भरपूर दवाखाना वगैरे त्यांनी केला, आम्हाला सांगितलं त्यांनी, पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. त्यांनी इथं आणलं होतं. आणल्यानंतर त्यांना 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचा मुलगा उभा राहिला स्वतःच्या पायावर. आणि त्याच्यानंतर 8-15 दिवसात तो चालायला लागला. आणि त्याला इथं जी अंबाळीच्या बाबाचं हे झालं की बाबा त्याला त्याचा चांगला झाला तो इथे. तो आता तो जर पौर्णिमेला वाऱ्या करतो इथे. असे बरेच उदाहरण आहे. मोमेडियन समाजाचा माणूस सुकळीजवळचा, त्याच्या पत्नीला चालता येत नव्हतं. पहिल्या वेळेस गाडीत आणलं होतं. आपले गांधीजी म्हणून आहेत, त्यांनी आणलं होतं की बा हमारे मंदिर पर चलो करके वहाँ पर तुमको ये अच्छा हो जाएंगे. तर त्या बाईला पहिले ॲटोमध्ये त्या बाईने विडा लावून विडा ठेवला होता. पण दुसऱ्या पौर्णिमेला ती बाई स्वतः देवळात चालून आली आणि तिने विडा ठेवला. मोमेडियन समाजाची बाई आपल्या सुकळीची. आणि हे गांधीजी जे आहेत त्या गांधीजीने आणले होते. असे बरेच उदाहरण आहेत तुम्हाला सांगण्यासारखे. बुवा इथं जे लोक येऊन गेले आणि बऱ्याच लोकांना असे अनुभव आले. आता बरेच काही लोक इथं आहेत त्यांना सुद्धा अनुभव आलेले आहेत की बुवा आपल्याला इथं जे चांगले होऊन गेलेले आहेत. आणि आंबाळी मोठमोठे अधिकारी आता जुने म्हणजे पहिले कसं, पहिले इथं काहीच नव्हतं. पहिले एवढी भक्त मंडळी येत नव्हती. पहिले फक्त पुजारी मंडळीच इथं राहायचं आणि बाकी म्हणजे कोणाला माहीतच नव्हतं. पण खरा जर यातला उगम जर झाला असेल तर आमचे जुने जे शिवलीकर बाबा होते म्हणजे कल्लूरकर बाबा, ते इथं 1.25 महिना दरवर्षी इथं सुमरणाला म्हणजे त्याचं हे राहायचं इथं. तर त्यांच्यापासून जे आपण अंबाळी काय जे आहे हे सर्व म्हणजे आपल्या मानभाव पंथामध्ये म्हणजे दिल्ली असेल, पंजाब असेल, पुणे असेल, त्याच्यानंतर मग जे लोक पहिले सुरूला आपल्या इथं जर बाहेरगावचे जर कोणी सुमरणाला आले असतील, बाहेरगावची मंडळी लांबची, तर पुण्याचे काटकर म्हणून आहेत. ते आपल्या इथं पहिले वेळेस आले होते सुमरणाला इथं 10 दिवस. आणि त्यांची मुलगे 2 मुलं आणि काटकर साहेब हे पहिल्या वेळेस आले होते. आणि हे जे इथली जे रेलचेल इथं जे मोठे मोठे साधू संत आपल्या जे पंथीय जे साधू मंडळी आहे, बऱ्याच जणांचे आपल्या इथं स्थानाला पाय लागलेले आहेत. त्यांच्या त्या स्मरणामुळं, त्यांच्या त्या याच्यामुळं किंवा या देवाचं महत्त्व फार वाढत गेलं आणि देवानं अभिमान धरला. हां, त्याच्यामुळं देवानं इथं फार अभिमान धरला. त्याच्यामुळे इथं कोणताही दुखन करू आला किंवा एखादा दुखी माणूस आला तर तो इथून 100% चांगला होऊन जाणार, असं या अंबाळीच्या देवाचं महत्त्व आहे. श्री महाराज की जय.
वासुनी सिंहाद्रीवरती क्रीडा करीती अमोघ दर्शन दे जीवाया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया पूर्ण ब्रह्म परमंगल मूर्ती जटाजूट शिरी चतुर्भुजती जटाजूट शिरी चतुर्भुजती जटाजूट शिरी चतुर्भुजती कोमल कांती चर्चिली विभूती अवधूत नटधरी जीवोद्धराया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया अनंत जीवांचे दुःख भव बंधन छेदून देतो सुख ऋषी नंदन छेदून देतो सुख ऋषी नंदन छेदून देतो सुख ऋषी नंदन यती मुनी ध्याती सुरगण स्तविती ब्रह्मा हरि हर चैतन्य माया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया आनंद घन प्रभु पूज्य जनासी आदि कारण या परमार्गासी आदि कारण या परमार्गासी आदि कारण या परमार्गासी दामोदर मुनी आरती ओवाळुनी अभिनंदन करे कर जोडुनी ओवाळू आरती श्री दत्तराया वंदन करुणी विनम्र पाया 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 दत्तात्रेय महाराज मोठ्याने बोला. दंडवत प्रणाम. दंडवत हो. बोला. आपल्या मानवा पंथात या 500-700 वर्षापूर्वी श्री जगदर स्वामी अवतार होता आणि आता ते उत्तरापंथ गेले. त्यांचे शिष्याचे शिष्य विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे होते. ह्यांनी आता स्वामीने सांगितलेलं आहे की माहुरा मातापुरा कोल्हापुरा न वचावे, माहुराला जाऊ नका हे सांगितलेलं आहे. त्यानुसार मग आता मातापूरला माहूरला तर जायचं नाही, माहूरला जायचं नाही तर मग माहूरचं दर्शन कसं करायचं दत्तात्रेय महाराजाचं आणि आपल्याला आपली मनोकामना जी इच्छा आहे त्या कशा पूर्ण व्हायच्या. मग त्यासाठी विश्वनाथ व्यासांनी 12 ठिकाणी माहूर परिसरात माहूरवरून 12 कोसाच्या बाहेर, 12 कोसावर नव्हे 12 कोसाच्या बाहेर अनुष्ठाने केली. त्यापैकी गगनमाळ हे गाव
उमरखेड तहसीलमध्ये उमरखेडवरून उत्तरेकडे 15 किलोमीटर आहे. तर ह्या गगनमाळ ह्या ठिकाणी विश्वनाथ व्यासांनी, बाळापूरकर विश्वनाथ व्यास यांनी ह्या ठिकाणी अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठान केल्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचा साक्षात्कार झाला की मी इथेही आहे, असा साक्षात्कार झाला. मग त्यावरून त्यांनी ह्या ठिकाणी माहूरचे विशेष तळ्यातील विशेष आणून ह्या ठिकाणी त्याची स्थापना केली. आज जो ओटा आहे मंदिरामध्ये, तो ओटा, त्या ओट्यामध्ये विशेष आहेत माहूरच्या तळ्यातील, आणि त्याच्यावर ठेवलेला जो मेन विशेष आहे हा विषय देखील त्या तळ्यातील नमस्कारी विशेष आहे. त्यांनीच आणलेला आहे आणि तो ठेवला. आणि त्यांनी महाराजांना, दत्तात्रय महाराजांना असं वरदान मागितलं तर म्हणजे आता दत्तात्रय महाराजांनी त्यांना ते वरदान दिलं की तुझी जी इच्छा आहे की ह्या ठिकाणी जे कोणी येतील आपला मनोरथ ह्या ठिकाणी सांगतील आणि त्यानुसार स्मरण, पारायण, अनुष्ठान हे करतील, मनोभावे करतील, त्यांची मनोकामना पूर्ण होईल. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी वरदान मिळालेलं आहे. आणि आजचा गायक ह्या ठिकाणी महाराष्ट्रातीलच नव्हे तर अख्ख्या भारतातून लोक ह्या ठिकाणी येतात. स्मरण, अनुष्ठान, विडा, अवसर, आरती, दुपारती आपल्या यथाशक्ती करतात आणि काय त्यांची इच्छा असेल ते मागणे या ठिकाणी मागतात, देवांना सांगतात आणि दत्तात्रय महाराज, कृपाळू परमेश्वर त्यांची ही इच्छा पूर्ण करतो. आणि आजचा काळ पूर्ण झालेली आहे, आजही चालू आहे. अनेक लोकांची बाधा, काही शरीर पीडा, दुःख हे सर्व या ठिकाणी दूर होतात. अशी ही बाळाखंडीची, यापैकी या गगनमाळ येथील खंडीची ही ख्याती आहे. यात्रा कधी असते? इथली यात्रा जी आहे तुमच्या मार्गेश्वर मासी चतुर्दशीला श्री दत्तात्रय जन्म आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी पालखी असते दत्तात्रय महाराजांची. त्यानंतर 2 दिवस कार्यक्रम असतात. तुमचा काही खेळ वगैरे, कबड्डीचे सामने ठेवले जातात, काही इतर कार्यक्रम होतात, सायकल स्पर्धा वगैरे वगैरे. या ठिकाणी 2 दिवस यात्रा असते. परत नवरात्रामध्ये अगदी 9 दिवस 10 दिवस या ठिकाणी अन्नदान होतं, पंक्ती होतात, लोक अनुष्ठानाला बसतात, स्मरण करतात. त्या ठिकाणी भरपूर कार्यक्रम होतात. या ठिकाणी असे कार्यक्रम दरवर्षी होत असतात. आता ह्या कोरोनामुळे यावर्षी झाले नाही, तो प्रश्न वेगळा, परंतु दरवर्षी हे कार्यक्रम चालू राहतात, चालू होतात. आणि ह्या ठिकाणी भक्त लोक आपली आपली इच्छा व्यक्त करून दत्तात्रय महाराजापासून काय न्यायचं ते नेतात आणि दत्तात्रय महाराज, कृपाळू परमेश्वर त्यांच्या पदरात ते दान टाकतो म्हणजे अगदी 100% टाकतो. असं या स्थानाचं महात्म्य आहे. असं ह्या स्थानाचं महत्व आहे. श्री दत्तात्रय महाराज की जय.